तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि रोज तुम्हाला हा प्रश्न पडत असेल की मी रोज 2 तास अभ्यास करतोय, 5 तास करतोय, 8 तास करतोय, 10 तास करतोय, मी दिवसभर करतोय, तरी पण नेमकं उद्या काय करायचं किंवा आज काय करायचंय हा प्रश्न तुम्हाला रोज पडत असेल. तुमचं रिव्हिजन होत नसेल, तुमचं टार्गेट बेस अभ्यास होत नसेल, तुमचे प्रश्नपत्रिका PYQ सोडून होत नसतील, तर त्यासाठी आपण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा निश्चय अकॅडमीतर्फे पोलीस भरतीमध्ये मेंटॉरशिप प्रोग्राम हा एक प्रोग्राम नवीन रन करतोय. तर याच्यामध्ये काय आहे बघा की खूप मुलं अभ्यास करतात. महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचे लाखो मुलं अभ्यास करतात आणि या सगळ्या लाखो मुलांच्या समस्या ह्या सारख्या आहेत. म्हणजे रोज मी किती अभ्यास करायचा, काय अभ्यास करायचे, ओके. त्यानंतर रोज काय अभ्यास करायचे, म्हणजे कोणत्या टॉपिकवर अभ्यास करायचे, कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा हे आपल्याला कळत नाही. रोज किती तास अभ्यास करायचा, म्हणजे 2 तास करायचे की 4 तास करायचे, 8 तास करायचे, 10 तास करायचे हे नेमकं कळत नाही. कोणत्या टॉपिकवरती फोकस करायचा, कोणत्या टॉपिकला फोकस नाही करायचे, कोणत्या टॉपिकला किती दिवस द्यायचं हे त्यांना माहीत नसतं, किंवा कोणता टॉपिक आधी करायचा आहे, कोणता टॉपिक नंतर करायचा आहे, हा प्रत्येकाचा वेगवेगळा प्लॅनिंग असतो की वेगवेगळ्या पद्धतीनं ते लोक करत असतात. आणि PYQ कधी करायचंय, कसं करायचंय, मग आत्तापासूनच करू की जाहिरात आल्यानंतर करू हे नेमकं मुलांना कळत नाही. किंवा रिव्हिजन कधी करायचे, मग आठवड्यातनं करायचे की 15 दिवसातनं करायचे, की माझी रोजची रिव्हिजन करायचे, की महिन्यातून एकदा रिव्हिजन करायचे, हे नेमकं पोलीस भरती उमेदवारांना कळत नाही. मी उमेदवार हा शब्द वापरतोय कारण तुम्ही उमेदवार आहात. तुम्हाला पोलीस भरती फॉर्म भरत असताना तुम्हाला उमेदवार या हा शब्द तुमच्यासाठी वापरला जातो. तुम्ही स्वतःला विद्यार्थी समजतात, तुम्ही विद्यार्थी नाही आहात, ओके. तुम्ही विद्यार्थी नाही आहात, तुम्ही उमेदवार आहात. आणि मग उमेदवारांच्या ज्या काही समस्या आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या समान समस्या आहेत. आणि ह्या समान समस्यांच्यासाठी आपण हे ज्या काही सगळ्या समस्या आहेत किंवा याच्यापेक्षा पण अजून खूप साऱ्या समस्या आहेत, या सगळ्या समस्यांचं सोल्युशन जे का आपण घेऊन आलेलो आहे तर ते म्हणजे आपला आहे मेंटॉरशिप प्रोग्राम, ओके. तर ह्या मेंटॉरशिप प्रोग्राममध्ये आपण काय करतोय नेमकं, तर तुम्हाला अभ्यासक्रम देतोय का, नाही. तुम्हाला व्हिडिओज देतोय का, नाही. तुम्हाला लेक्चर शिकवतोय का, नाही. तुम्हाला शहाणपण शिकवतोय का, अजिबात नाही. तर तुम्हाला आम्ही काय देणार आहोत इथून पुढे 20 तारखेपासून 20 ऑगस्टपासून ते पुढे 150 दिवस आपण डिसिप्लिन देतोय तुम्हाला. आम्ही तुम्हाला रोज एक टार्गेट देणार आहे आणि त्या टार्गेटनुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर मी परत एकदा सांगतोय की तुम्हाला अभ्यासक्रम आम्ही देतोय का, तर अजिबात नाही. अभ्यासक्रम देत नाही. मेंटॉरशिप म्हणजे अभ्यासक्रम नाही, शहाणपण शिकवणं नाही. तुम्हाला तुमच्या चौकटीत अभ्यास करायचा आहे, ओके. ती चौकट आम्ही बनवून देणार आहोत. तर मेंटॉरशिप म्हणजे काय की तुम्हाला अभ्यासक्रमाचं टार्गेट द्यायचंय. आणि आमचं थीम असं आहे की मेंटॉरशिप म्हणजे काय, रोज आणि दररोज अभ्यास करण्यासाठी रोजचा तुम्हाला टार्गेट दिला जाईल आणि त्या टार्गेटनुसार तुम्हाला अभ्यास करायचे. आता बघा, अभ्यास कुणाला करायचंय, तुम्हाला करायचंय. म्हणजे तुमचा अभ्यास आहे, पण प्लॅनिंग कुणाचं आहे, तर प्लॅनिंग आमचं असेल, प्लॅनिंग निश्चयचं असेल, प्लॅनिंग हे टीम निश्चयचं असेल. तुम्ही अभ्यास करणार आहात आणि आम्ही प्लॅनिंग देणार आहे. तुम्ही अभ्यास करणार आहात, आम्ही टार्गेट देणार आहे, रोजचे रोज टार्गेट देणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला जायचं आहे. बघा, रोज टार्गेट कशाचे असतील आपल्याकडे, टॉपिकचे टार्गेट असतील. रोज 2 सब्जेक्ट, मी पुढे सांगेलच तुम्हाला, रोज 2 सब्जेक्ट तुमच्याकडून आम्ही करून घेणार आहे. रोज त्या टॉपिकचे जे काही PYQ क्वेश्चन्स आहेत किंवा प्रश्न आहेत ते आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहे. रोज तुमची रिव्हिजन होणार आहे. रोज तुमचे 2 टेस्ट होणार आहेत 100 मार्काचे. म्हणजे तुमचे 100 मार्काचे 2 पेपर म्हणजे 200 प्रश्न त्या टेस्टमधून कव्हर होतील. आणि टॉपिकचे PYQ त्याचे वेगळे प्रश्न, बरोबर. त्याच्यानंतर तुमचं मराठी शब्दसंग्रहाचं रोजचं टार्गेट असेल. रोजच्या रोज तुम्हाला काही मराठी शब्दसंग्रह करायचे आहेत आणि ते कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला त्याचं रिव्हिजन करायचं किंवा आम्ही रिव्हिजन करून घेणार आहे. तर मग आमचा उद्देश काय आहे बघा, आमचा उद्देश काय की तुम्हाला अभ्यासक्रम शिकवणं नाही. तुम्ही वेगवेगळ्या अकॅडमीमध्ये जाताय, तुम्ही वेगवेगळ्या क्लासेस केलेले आहेत, तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष भरती दिलेली आहे, तुमचं ग्राउंड खूप चांगलं आहे, पण तुमचा रोजच्या रोज अभ्यास होत नाही. म्हणून मग तुमच्या अभ्यासाला योग्य डिसिप्लिन देणं आणि योग्य डायरेक्शन देणं, याच्यासाठी मेंटॉरशिप प्रोग्राम आहे, याच्यासाठी हा प्रोग्राम आहे.
ओके. आणि तुम्हाला डिसिप्लिन देणं, रोजचं डिसिप्लिन, ऍक्च्युली रोजचं डिसिप्लिन आहे. म्हणजे असं नाही आहे की आज आला आणि मग तुम्ही डायरेक्ट या तारखेपर्यंत असं करा, नाही. रोजच्या रोज तुम्हाला टार्गेट दिलं जाईल, रोजच्या रोज तुम्हाला काम करायचं, योग्य दिशा दिली जाणार आहे, तुम्हाला योग्य असं डिसिप्लिन देणं जाणार आहे. म्हणजे हे कसं होणार आहे, डिसिप्लिन कसं येऊ शकतं, तर मी तुम्हाला सांगितलं रोज काय तुम्हाला करायचंय, तर त्याच्यामध्ये डिसिप्लिन येऊ शकतं. बरोबर आहे. रोजच्या रोज म्हणजे रोज रोज दररोज आम्ही शब्द वापरतोय, रोज रोज दररोज. ओके. अभ्यास हा रोज रोज दररोज करायचे 20 ऑगस्ट पासून ते 31 डिसेंबर पर्यंत. आणि त्याच्यानंतरचं पण आमचं प्लॅनिंग आहे. 31 डिसेंबर पर्यंत ऍक्च्युली 134 दिवस होत आहेत, पण आपण 150 दिवस करतोय. त्याच्या पुढे काय आहे तर वेगळा पार्ट आहे तो, जेव्हा तुम्ही प्रोग्राममध्ये याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर किती अभ्यास करायचे, किती अभ्यास करायचंय हे म्हणजेच दिशा देणं. कधी अभ्यास करायचंय हे म्हणजेच डिसिप्लिन देणं. डिसिप्लिन देणं. कसं अभ्यास करायचं हे म्हणजे परत एकदा दिशा देणं. आणि रिव्हिजन कधी, कसं, कुठं करायचं आहे हे म्हणजेच परत एकदा तुम्हाला तुमच्या अभ्यासाला योग्य ती दिशा देणं. आता ही योग्य ती दिशा, ही योग्य ते डायरेक्शन तुमच्या पोलीस भरतीच्या प्रवासामध्ये, तुमच्या पोलीस भरतीच्या रोजच्या अभ्यासामध्ये हे कसं येऊ शकतं जर तुम्ही टार्गेट बेस प्लॅनिंग केलं तर. आणि हेच तुमच्याकडनं होत नाहीये. बरोबर. मागचा वर्षभर, त्याच्या आधीचा वर्ष, 1 भरती दिली, 2 भरती दिली, ह्या सगळ्या भरत्यांमध्ये तुमचं प्लॅनिंग होत नाही, तुमचे रोजचे टार्गेट पूर्ण होत नाहीत, कारण तुम्हाला ते टार्गेट देणारा कोण नसतो. बरोबर. तुम्ही काय करताय की स्वतःला टार्गेट देताय, हा झाला का नाही झाला का, बघितलं नाही बघितलं, पुढल्या दिवशी अभ्यास चालू. बरोबर. मग ते होऊ नये आणि ते होतंय हे आम्हाला माहित आहे. म्हणून मग तुमचं जो काही प्रॉब्लेम आहे की तुमच्याकडे डिसिप्लिन नाही आहे, तुमच्याकडे दिशा नाही आहे, आणि ती योग्य दिशा, तो योग्य डिसिप्लिन देण्याचा हा प्रोग्राम आहे, त्याला आम्ही मेंटॉरशिप प्रोग्राम असं म्हणतोय. आणि जे महाराष्ट्रामध्ये, ओके, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा होतंय आणि पोलीस भरतीच्या उमेदवारांच्यासाठी पहिल्यांदा होतंय. तर मग आमचा दररोजचं टार्गेट काय असणार आहे बघा. आमचं दररोजचं टार्गेट काय असणार आहे, रोजचा अभ्यास असेल तुमचा. म्हणजे रोज टॉपिक असतील तुमचे. हे टॉपिक 20 ऑगस्ट पासून ते 31 डिसेंबर पर्यंतचे पूर्णपणे प्लॅनिंग केलेले आहेत. म्हणजे रोज काय अभ्यास करायचे, एखाद्या टॉपिकला 1 दिवस द्यायचा आहे, 2 दिवस द्यायचा आहे, 4 दिवस द्यायचा आहे की 3 दिवस द्यायचं, हे ठरलेलं आहे. ज्या त्या विषयाच्या, ज्या त्या टॉपिकच्या, त्याच्या वेटेजनुसार तो किती मार्काला येतो, तो किती महत्त्वाचा आहे, तो किती डीप आहे, तो किती अवघड आहे, किती सोपा आहे, याच्यानुसार आम्ही ठरवलं की हा विषयाचा हा टॉपिक किंवा हा विषय, याचा हा या विषयाचा हा टॉपिक पर्टिक्युलर, आणि त्या टॉपिकचा पर्टिक्युलर सब टॉपिक जो आहे तो किती दिवस केला पाहिजे, किती तास केला पाहिजे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याच्यानुसार तुम्हाला रोजचा अभ्यास दिला जाणार आहे. आणि हे रोजचा अभ्यासामध्ये रोज 2 विषय असतील. म्हणजे काय असणार आहे, आता तुम्हाला 4 विषय आहेत. मग ते 4 विषयांच्या मध्ये आपण गणित आणि मराठी, ओके, यांचा अभ्यास 1 दिवस तुम्हाला करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी बुद्धिमत्ता आणि जीकेचा अभ्यास करायचा आहे. तिसऱ्या दिवशी परत गणित आणि बुद्धिमत्ता, चौथ्या दिवशी गणित आणि मराठी, चौथ्या दिवशी परत बुद्धिमत्ता आणि जीके, या पद्धतीनं तुम्हाला जायचं आहे. म्हणजे एकच अभ्यास दिवसभर करत बसलाय किंवा 4च्या 4 विषय रोज करत बसलाय असं होऊ नये. पर्टिक्युलर टॉपिक पर्टिक्युलर वेळेमध्ये कव्हर व्हायला पाहिजे. म्हणून मग आम्ही 2-2 सब्जेक्टच्या जोड्या बनवतोय. रोज तुम्हाला 2च विषय करायचे आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला पुढे जायचंय. हा जो काही विषय दिलेला आहे, समजा गणित आणि मराठीचा आज दिलेला आहे, तर गणित आणि मराठीचा जो काही टॉपिक आहे बघा, टॉपिक आहे, त्या टॉपिकचे PYQचे प्रॅक्टिस आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत ॲप्लिकेशनला. मग तुम्हाला ही PYQची प्रॅक्टिस, मग ते 100 प्रश्न असतील किंवा 80 प्रश्न असतील किंवा 50 प्रश्न असतील, तो टॉपिकचं वेटेज किती आहे, त्या दिवशी तुम्ही किती प्रश्न सोडवू शकता, तो टॉपिक किती अवघड आहे, किती सोपा आहे, याच्यानुसार आम्ही ती प्रश्न तुम्हाला देणार आहे. आणि तुम्ही ती प्रश्न त्याच दिवशी तुम्हाला संपवायचे आहेत. रोजचे टेस्ट असतील, रोज 1 किंवा 2. मी असं का म्हणतोय कारण हा वरचा जो टॉपिक आहे तो किती अवघड आहे, किती सोपा आहे, किती तुम्हाला वेळ लागेल, त्याच्यानुसार इथं 1 किंवा 2 टेस्ट तुम्हाला पाठवले जातील आणि ते तुम्हाला टेस्ट सोडवायचे आहेत. मग ते टेस्ट तुमचे PYQचे असतील, आम्ही बनवलेले असतील, संभाव्य असतील, त्या पद्धतीने तुम्हाला करायचे. त्यानंतर तुमची रिव्हिजन होईल. रिव्हिजन ही 8 दिवसातून होऊ शकते, 15 दिवसातून होईल, 10 दिवसातून होईल, परत 20 दिवसातून होईल, 30 दिवसातून होईल. म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचंय,
20 ऑगस्ट पासून ते तुमचं 31 डिसेंबर पर्यंत तुमचे पर्टिक्युलर दिवसानंतर तेवढ्या दिवसानंतर तुमचे रिव्हिजन घेतले जातील. त्या दिवसानंतर या टॉपिकचा रिव्हिजन, या टॉपिकची प्रश्न तुम्हाला पाठवले जातील. त्याच्यामुळे तुम्हाला झालेला जो काही टॉपिक आहे, तुम्ही केलेला जो टॉपिक आहे तो विसरणार नाही. ओके. त्यानंतर रोज मराठीच्या शब्दसंग्रहाची एक PDF पाठवली जाईल. त्याच्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्यप्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, असे सगळे शब्दसंग्रहाचे रोजचे टॉपिक तुमचे कव्हर होतील. म्हणजे नुसतंच समानार्थी घेऊन बसलाय आणि मग 3-4 दिवस तेच वाचत बसलाय असं नाही झालं पाहिजे. ते अभ्यासाची चुकीची मेथड आहे. म्हणून मग आपण रोज एक PDF तुम्हाला पाठवणार आहे आणि त्या PDF मध्ये किंवा त्या टार्गेटमध्ये ऍक्च्युली त्या रोजच्या टार्गेटमध्ये तुमचे सगळे शब्दसंग्रहाचे टॉपिक कव्हर होतील. आणि मग तुमचे काही समजा समानार्थीचे 10-15, विरुद्धार्थीचे 10-15, वाक्यप्रचार, म्हणी, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अशा पद्धतीनं सगळा पार्ट तो त्या रोजच्या टॉपिकमध्ये किंवा रोजच्या टार्गेटमध्ये कंप्लीट होणार आहे. अभ्यास कोण करणार आहे? तुम्ही करणार आहे. तुम्हाला फक्त टार्गेट पूर्ण करायचे. ओके. काय करायचं हे डोक्यात नाही घ्यायचं, अजिबात नाही डोक्यात घ्यायचं. जी काही PDF, जी काही टार्गेट आलेल्या ऍप्लिकेशनला ज्या त्या दिवशी 20 तारखेला टार्गेट येईल, 21 तारखेला टार्गेट येईल, 22 तारखेला टार्गेट येईल, ज्या त्या टार्गेटला जे काही फाईल तुम्हाला आलेली आहे तुमच्या मोबाईलमध्ये, त्या मोबाईलमधली फाईल उघडायचे, तो टॉपिक बघायचा आणि तो टॉपिक तुमच्या पुस्तकातनं उघडायचा आणि अभ्यासाला सुरू करायचं. मग तुम्ही कुठल्याही अकॅडमीला असला, तुम्ही सेल्फ स्टडी करताय, तुम्ही जॉब करताय, तुम्ही अभ्यासिकेत बसलाय, तुम्ही शेतात बसला अभ्यास करायला, तुम्ही कुठेही करू शकता. तुमच्या हातात मोबाईल आहे, तुमच्या हातातलाच मोबाईल तुम्हाला वर्दी मिळवून देणार आहे. तुमच्या हातातला मोबाईल जो आता तुम्ही इंस्टाग्राम आणि बाकी जे काही सोशल मीडियाला वेळ घालवताय, तो वेळ तुम्हाला आता आमच्या ऍप्लिकेशनमध्ये आणून ठेवायचा आहे. ओके. आणि मग तुमचा जो काही टार्गेट आहे तो ज्या त्या दिवशी तुम्हाला पूर्ण करायचा आहे. त्यानंतर बघा रोजचा अभ्यास कसा असणार आहे. ओके. रोजचा अभ्यास कसा असणार आहे तर परत एकदा सेम टॉपिकचा अभ्यास असेल. एक टॉपिक दिला जाईल तुम्हाला, त्या टॉपिकचा अभ्यास तुमच्या मटेरियल मधून करायचा आहे. तुमच्याकडे जे काही मटेरियल आहे ते मटेरियल मधूनच करायचंय. नवीन काही घ्यायचं नाही. मी परत एकदा सांगतोय, मी शहाणपण शिकवायला येणार नाही. इथं तुम्हाला शिकवलं जाणार नाही ह्या प्रोग्राममध्ये. ओके. आमचा ऑफलाईनचा स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये आम्ही शिकवतो. इथं तुम्हाला फक्त टार्गेट दिलं जाणार आहे. बरोबर. खूप मुलांचं असं आहे की माझा रोजचा अभ्यास होत नाही, म्हणून मग तो रोजचा अभ्यास घे, रोजचा अभ्यास कर. मग टॉपिकचा अभ्यास तुम्हाला करायचा. अभ्यास कुठून करायचंय? परत एकदा सेम तुमच्या मटेरियल मधूनच करायचं. तुमचं मटेरियल असेल ते. ओके. PYQ आम्ही देणार आणि ते कसं देणार आहे? टॉपिक नुसार देणार आहे. टॉपिकनुसार जो टॉपिक तुम्ही आज केलाय तो टॉपिकचे PYQ तुम्हाला दिले जातील. ओके. त्याच्यानंतर PYQ तुम्हाला चेक करायचे आहेत. म्हणजे माझे किती प्रश्न बरोबर आले, माझी लायकी काय आहे, माझे प्रश्न किती आले बरोबर. ओके. हे तुम्हाला चेक करायचे आहेत. त्याच्यात चुका झालेल्या आहेत का? हो, चुका 100% होणार आहेत. सगळेच प्रश्न बरोबर येणार नाहीत. चुका झालेल्या आहेत का? हो, चुका झालेल्या आहेत. मग त्या चुका करेक्ट करायच्या आहेत. ओके. मग ते तुम्ही करेक्ट कसं करणार आहे? परत एकदा सेम तुमच्याकडे मटेरियल आहे, त्या मटेरियलमध्ये तुम्ही जाणार आहात आणि चेक करणार आहात. रिव्हिजन आम्ही देणार आहे. किती दिवसातून? सेम आम्ही ठरवलेलं आहे, आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. जेवढ्या दिवसातून जेवढं रिव्हिजन व्हायला पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी तिथे एक टार्गेट बेस रिव्हिजन होईल तुमची आणि त्या पद्धतीने तुम्हाला करायचं. परत एकदा सेम की तुम्हाला डोकं चालवायचं नाही, तुम्हाला फक्त पुस्तक उघडायचंय, मोबाईल उघडायचा आणि अभ्यास सुरू करायचे. त्यानंतर इम्प्रूव्हमेंटसाठी काय करायचंय तर दर आठवड्याला आमचं एक ऑनलाईन सेशन असेल. ह्या ऑनलाईन सेशनमध्ये तुमचे जे काही सगळे डाऊट आहेत ते तुम्ही आम्हाला विचारू शकता. मग ते टेलिग्रामवर असू शकतं, आमच्या ॲप्लिकेशनवरती असेल, लाईव्ह असेल, रेकॉर्डेड असेल. वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही तुमच्या सोबत येणार आहोत, तुमच्या सोबत जोडले जाणार आहोत आणि तुम्हाला त्या पद्धतीनं तुमचे डाऊट वगैरे जे आहेत ते दर आठवड्याला तुमचे क्लिअर केले जातील. मग या पद्धतीनं तुम्हाला रोजचा अभ्यास रोज पूर्ण करायचा. मी परत एकदा म्हणतोय, रोजचा अभ्यास रोज पूर्ण करायचा. ओके. तर मग यात सगळ्यात महत्त्वाचं काय तर आज काय अभ्यास करू हा प्रश्न तुमचा जो आहे ना तो संपवून टाका. कारण आज काय अभ्यास करायचं हे कोण देणार आहे तर आमचं मेंटॉरशिप प्रोग्राम देणार आहे. हा मेंटॉरशिप प्रोग्राम तुम्हाला सांगणार आहे की आज काय अभ्यास करायचं.
कारण तुझ्याकडनं मागचे वर्षभर, मागचं दुसरं 2 वर्ष, मागचे 3 वर्ष तेच होत नाही. नेमकं काय करू? पूर्ण महाराष्ट्राकडे सेम मटेरियल आहे, पूर्ण महाराष्ट्राकडे तुझ्याकडे जी पुस्तकं आहेत तीच पुस्तकं पूर्ण महाराष्ट्राकडे आहेत, पण काहीच लोकांचा रिझल्ट येतो, तुझा रिझल्ट येत नाही, कारण तू योग्य पद्धतीने नाही करत आहे. तुझ्याकडे शिस्त नाही आहे, तुझ्याकडे दिशा नाही आहे, आणि ती शिस्त, ती दिशा देण्याचा प्रोग्राम म्हणजेच आमचा हा मेंटॉरशिप प्रोग्राम आहे. ओके, मग याच्यामध्ये काय असणार? तुम्हाला रोज रोज, बघा इथे मी शब्द परत एकदा वापरते, रोज रोज आणि दररोज. ओके, हे जर केलं ना तर तुम्हाला रिझल्ट येणार आहे, आणि जे तुमच्याकडून होत नाही, जे तुमच्याकडून होत नाही. मग खूप मुलं असे आहेत की जे सेल्फ स्टडी करतायत, कुठल्या तरी अकॅडमीला आहेत, अभ्यास नेमका काय करावा, कसा करावा हे कळत नाही, म्हणून मग त्यांच्यासाठी हा मेंटॉरशिप प्रोग्राम आहे. आणि हा मेंटॉरशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला 20 ऑगस्टपासून रोजच्या रोज तुम्हाला टार्गेट दिले जातील, आणि त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा फक्त. त्यानंतर बघा, इथं फक्त अभ्यास आहे का? अजिबात नाही. अभ्यास तुम्हाला शहाणपण शिकवलं जाणार नाही, अजिबात नाही. शहाणपण तुमच्याकडे आहे, तुम्ही शहाणे आहात म्हणून पोलीस भरतीची तयारी करताय, बरोबर. अभ्यास शिकवला जाणार नाही. तुम्ही अभ्यास केलेला आहे, तुम्ही क्लास केलेला आहे, अकॅडमी लावलेली आहे, ऑनलाईन क्लास केलेले आहेत, तरी पण रिझल्ट येत नाही. का रिझल्ट येत नाही? कारण तू रोज अभ्यास नाही करत आहेस, तुझ्याकडे शिस्त नाही आहे, तुझ्याकडे योग्य दिशा नाही आहे, आणि ती दिशा देण्याचा प्रोग्राम हा मेंटॉरशिप प्रोग्राम आहे. तर तुम्हाला अभ्यास शिकवणार नाही, तर आम्ही काय शिकवणार आहे? तर अभ्यासाची सवय लावणार आहे. अभ्यासाची सवय लावणं, ओके, म्हणजेच दिशा देणं, म्हणजेच तुम्हाला शिस्त लावणं, हा तो पार्ट आहे. या मेंटॉरशिप प्रोग्रामचा उद्देश तो आहे की तुम्हाला अभ्यासाची सवय लावायची. अभ्यास नाही, अभ्यास तुम्हाला येतो सगळा, बरोबर. म्हणून मग ही सवय कशी लागेल? तुम्हाला रोज आम्ही टार्गेट देणार, ते टार्गेट तू कंप्लीट करशील, त्याच्यामुळे तुला रोजची शिस्त लागेल. तर रोज PYQ करशील, रोज शब्दसंग्रह करशील, रोज बुद्धिमत्ता एका दिवसाने बुद्धिमत्ता करशील. जो टॉपिक असेल त्या दिवशी तो अभ्यास करणारस. त्याच्यामुळे रोज टार्गेट असल्यामुळं तुला शिस्तील, तू रोज अभ्यास करशील, आणि हे रोजचे टार्गेट जे काय तू कंप्लीट करशील, आणि रोज रिव्हिजन करशील. का रिव्हिजन करशील? कारण तू रोज अभ्यास करतोयस, तुला नेमकं काय चुकतंय, काय नाही चुकत आहे हे कळेल, बरोबर. आणि त्याच्यामुळं तुम्हाला इथं शिस्त लावण्यासाठी, अभ्यासाची सवय लावण्यासाठी ही मेंटॉरशिप प्रोग्राम तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेला आहोत. ओके, मग या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्याकडे मोबाईल आहे, मग ऑनलाईन आहे, मग सर मी ऑनलाईन तयारी करतोय पण ऑनलाईनमध्ये रिझल्ट येत नाही, मला माहीत आहे, मी नुसताच व्हिडिओ बघत बसतो, बरोबर. तो मास्तर ऑनलाईनला शिकवतो, ते रेकॉर्डेड व्हिडिओ असतं, मग मला काय कळत नाही. हे सगळे तुमचे ऑनलाईनचे प्रश्न आहेत, म्हणून आम्ही ऑनलाईन तुम्हाला शिकवायला येणार नाही, अजिबात नाही. अभ्यास करायचा आहे, तुला अभ्यास करायचा आहे. मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये मग मास्तर, मग अभ्यास करायचं, मग मी एकटाच आहे का? तर नाही आहे. तर आम्ही आहोत सोबत, 31 डिसेंबरपर्यंत आहोत, त्याच्या पुढे पण आहोत. मग तुम्ही एकटे आहात का? तर अजिबात नाही. तुमचं दर आठवड्याला डाऊट सॉल्व्हिंग सेशन होणार आहे. ते टेलिग्रामला होईल, टेलिग्राम लाईव्हला होईल, आमच्या ॲप्लिकेशनला होईल, यूट्यूबला होईल, वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही तुमच्यासोबत राहणार आहे. तुमचा अभ्यास कसा चालू आहे, कुठंपर्यंत आलेला आहे, टार्गेट रोजचे कंप्लीट होत आहेत काय, नाही होत आहेत का, त्याची कारणं काय आहेत, हे सगळं आम्ही समजावून घेणार आहे तुमच्यासोबत 1 to 1 डिस्कशन करून. त्यानंतर टार्गेटनुसार रिव्हिजन होणार आहे. किती दिवसानं होईल ते आम्ही ठरवणार. का ठरवणार? कारण अभ्यास तुला करायचा आहे, पण हे ठरवणार आम्ही, कारण तू आतापर्यंत ठरवतोयस, तुझा रिझल्ट येत नाही, बरोबर. म्हणून मग ते रिव्हिजन 8 दिवसानं, 10 दिवसानं, 15 दिवसानं, कोणत्या टॉपिकचं कधी हे आम्ही ठरवणार. तुला ती टार्गेटच्या दिवशी ती फाईल टाकणार, तुला ते बघायचंय, त्या पद्धतीनं तुला प्रश्न सोडवायचे. रेग्युलर टेस्ट होतील, रेग्युलर म्हणण्यापेक्षा रोज टेस्ट होईल. 100 मार्काची टेस्ट होईल. त्यानंतर टॉपिकची टेस्ट होईल, सगळ्यात महत्त्वाचं. कारण अभ्यास मी टॉपिकचा केला आणि फक्त अभ्यास करून उठलो, दुसऱ्या दिवशी जो नवीन टॉपिक घेतलो, याच्यामुळे रिझल्ट येत नाही. म्हणून मग तुम्हाला काय करायचंय, रोज टॉपिकचा अभ्यास करायचे, आणि त्यानंतर टेस्ट द्यायचे, आणि PYQ प्रॅक्टिस करायचे. ही PYQ प्रॅक्टिस कशी असेल? तर टॉपिकनुसार असेल. ही रोजच्या रोज असणार आहे. म्हणजे रोज तुम्ही जो अभ्यास करताय, रोज अभ्यास केलेला आहे, त्या अभ्यासाचा टॉपिकनुसार तुम्हाला टेस्ट पाठवलं जाईल, आणि ते टेस्ट तुम्हाला सोडवलं की तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, आणि कॉन्फिडन्स वाढला की तुम्हाला तुमच्या यशाच्या, तुमच्या वर्दीच्या तुम्ही जवळजवळ रोज जात राहणार आहे, बरोबर. त्यानंतर आमचं सतत मार्गदर्शन असणार आहे, वेगवेगळ्या माध्यमातून असेल, यूट्यूब असेल, आपलं ॲप्लिकेशन असेल, किंवा आपला टेलिग्राम लाईव्ह सेशन असेल, त्या माध्यमातून तुमचं जे काही
रेग्युलर मार्गदर्शन असणार आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं सर हे कोणासाठी आहे? कोणासाठी आहे? जो रोज अभ्यास करू शकतो, जो रोज अभ्यास करू शकतो, ओके, जो टार्गेट पूर्ण करू शकतो, दिलेलं टार्गेट पूर्ण करता येत असेल, करू शकतो, त्याच्यासाठी आहे. त्याच्यासाठी आहे, 100% त्याच्यासाठी आहे. कुणीही ऐरागैरा इकडे येऊ नका, त्याच्यानं ते होणार पण नाही आणि मग तुझा रिझल्ट पण येणार नाही. ओके, रोजच्या रोज तुला तुझे टार्गेट दिले जातील, ते टार्गेट तुला कंप्लीट होऊ शकतात का? ओके, हा विचार करायचा आणि मग ही मेंटरशिपची बॅच घ्यायची आहे. ओके, ज्याला 31 डिसेंबरपर्यंत 20 ऑगस्टपासून रोज काहीतरी करू शकतो, रोज दिलेलं टार्गेट पूर्ण करू शकतो, रोजच्या रोज गोष्टी रोजच्या रोज करू शकतो, त्याच्यासाठी हा प्रोग्राम आहे. आणि कोणासाठी नाही आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कोणासाठी नाही आहे? ज्याला रोज नाही करता येत, ज्याला रोज अभ्यास करायचं नाही आहे, ज्याला रोज अभ्यास करता येत नाही, त्यांना हे करूच नका. त्यांना काही फायदा होणार नाही, कारण रोजचे टार्गेट असतील दिवसानुसार. 20 ऑगस्ट, 21 ऑगस्ट, 22 ऑगस्ट या पद्धतीने हे टार्गेट दिले जातील आणि 31 डिसेंबरपर्यंत हे टार्गेट असेल. त्यामुळं स्वतः ठरवायचे, मी या कॅटेगरीमध्ये येऊ शकतो का किंवा येतो का, हे तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. ओके, 100% फायदा होईल. ओके, 100% फायदा होईल. ज्याला ते करू शकतो तो करा. इथं बघा काय असणार आहे, हा म्हणजे कशा पद्धतीने जाईल. 20 ऑगस्टला हे बॅच सुरू होईल. ओके, मेंटरशिप प्रोग्राम सुरू होईल आणि त्यानंतर 21 ऑगस्ट, 20 ऑगस्ट, 21 ऑगस्ट, 22 ऑगस्ट, 23 ऑगस्ट या पद्धतीनं सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि 31 डिसेंबर या दिवसापर्यंतचे तुमचे रोजचे टार्गेट ॲप्लिकेशनला टाकले जाणार आहेत. तुमच्याकडे ॲप्लिकेशनला टाकले जाणार आहेत आणि रोज रोज दररोज, जे मी मगापासून म्हणतोय तुम्हाला, रोज रोज आणि दररोज तुम्हाला काहीतरी गोष्टी करायच्या. त्याच्यामध्ये तुमच्या गणपतीच्या सुट्ट्या, दसऱ्याच्या सुट्ट्या, दिवाळीच्या सुट्ट्या स्किप केलेल्या आहेत, आम्ही काढलेल्या आहेत बाजूला. ओके, म्हणजे मला माहीत आहे तुम्ही ह्या सणाला अभ्यास करणार नाही, म्हणून मग त्या सणाची सुट्टी आम्ही दिलेली आहे. ओके, आणि मग त्या दिवशी काय करायचं हे आम्ही सांगू तुम्हाला. त्या दिवशी काय करायचं आहे, काय नाही करायचं हे आम्ही सांगू तुम्हाला. मग हा जो काही मेंटॉरशिप प्रोग्राम आहे, मेंटॉरशिप प्रोग्राम आहे, त्याला आमचे एक सर म्हणतात की सर कट ऑफ वाढवण्याचा प्रोग्राम आहे हा, कट ऑफ वाढवण्याचा प्रोग्राम. आणि खरंच हा प्रोग्राम कट ऑफ वाढवण्याचा प्रोग्राम ठरणार आहे. महाराष्ट्रामध्ये गेम चेंजर ठरणार आहे, गेम चेंजर ठरणार आहे. कट ऑफ वाढवण्याचा प्रोग्राम म्हणतायत त्याला आमचे सर. ओके, असं का म्हणतायत? कारण याचं स्ट्रक्चरच तसं आहे. रोजच्या रोज तुम्हाला काही गोष्टी करायच्यात आणि त्याच्यानुसार तुम्हाला पुढे जायचंय. तर मग हे काय आहे, मेंटॉरशिप प्रोग्राम काय आहे, कसा आहे, कुठून कुठंपर्यंत असेल, कशा पद्धतीनं असेल हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मग हे जर मेंटॉरशिप प्रोग्राम तुम्हाला जॉईन करायचं असेल तर मग आपलं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला, निश्चय अकॅडमी पुणे या नावानं. निश्चय अकॅडमी पुणे या नावानं ॲप्लिकेशन आहे. निश्चय अकॅडमीचा हा आपला लोगो आहे. प्ले स्टोअरवरती जावा, निश्चय अकॅडमी पुणे सर्च करा, तिथं आपलं ॲप्लिकेशन येईल. ॲप्लिकेशनला लॉग इन करा, तुमचा OTP टाका आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रोग्राम दिसेल. हे काय आहे, कसं आहे, ॲप्लिकेशनला जा तुम्ही. 20 ऑगस्टपासून 31 डिसेंबरपर्यंत आम्ही डेली टार्गेट घेऊन येत आहोत, डेली रिव्हिजन घेऊन येत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचं जे काही टॅगलाईन आहे की रोज रोज आणि दररोज. तुम्हाला रोज रोज आणि दररोज जर जमत असेल तर 100% ह्या मेंटॉरशिप प्रोग्रामचा फायदा घ्या. ओके, आणि कट ऑफ वाढवण्याच्या गर्दीमध्ये, कट ऑफ वाढवण्याच्या जत्रेमध्ये सामील व्हा. ठीक आहे, धन्यवाद.